नमस्कार. मी छाया पन्हाळकर. मी आज तुम्हाला इथं मसूरची रेसिपी कशी करायची, मसूर कशी करायची हे दाखवणार आहे. हे मसूर घेतले आहे, त्यात मी थोडं पाणी टाकून ठेवलं आहे. त्यामध्ये 2 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर थोडी चिरून ठेवलेली आहे. इकडे मी मोहरी, जिरं, काळा मसाला, हळद आणि मसाला असं घेतला. आता मी इथं कुकर लावते. कुकर लावला. आता कुकर ठेवते. मग तेल घेते. तेल टाकलं. त्यामध्ये कढीपत्ता टाकला. हे कढीपत्ता तेव्हापासून असं उलटं कसं काय केलं नाही. मोहरी दे आणि मोहरी टाकली. मोहरी टाकले. आता मी त्या टाकते जिरं, मग हा लसूण, आता टाकत आहे कांदा, थोडंसं हलवून घेते. थोडंसं मीठ टाकते. याच्यामध्ये लगेच कांदा लाल होतो ना, कांदा लाल होतोपर्यंत आपण मसूरमधलं पाणी काढून घेऊ. नाही बघा, आता मसूरमध्ये पूर्ण पाणी काढून घेतलं. कांदा आपला कांदा पूर्ण लाल झाला. आता काय मसूर टाकलं. कारण का मला लाल तिखट वगैरे टाकलं ना की लगेच मग ते तसं टाकलं. आता मी टाकते हळद. टाकते मसाला, घरचा बनवलेला मसाला आहे, कांदा मसाला. आता टाकते काळा मसाला थोडा. टाकते मी थोडी कोथिंबीर.
आणि मग आता शिजण्यासाठी मी ठेवते थोडं पाणी. आता मी घेते याला झाकण लावून. ठेवल्या झाकण इकडे ठेवले, झाकण कुठे ठेवलं. आता मी ह्याच्यात 3 शिट्ट्या होऊन देते. मग मसूरची भाजी बघा. बघा मला याला स्टॉप करायचं, परत चालू करायचं. मग काय करायचं, आपला कुकर झालेला आहे. मग त्याचं झाकण काढून घेते. मसूरची भाजी मी डब्यात काढते म्हणजे तुम्हाला बरं दिसेल. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस केलेला आहे, तो टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. ताट करून ठेवले ओमसाठी. त्याच्यामध्ये आता मसूरची भाजी आमटी वाढणार आहे. हे बघा, चपाती, काकडी, गुळ आंबा, मसूरची भाजी आणि भात. हे माझी आजचा मेनू आहे.